सर नमस्कार. आता आपण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आहोत. तर या ठिकाणी आपण काहीतरी निवेदन देण्यासाठी आला होता. नक्की काय निवेदन होतं आणि काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी राकेश कुमार भारंबे. सध्या आपला तळेगावमध्ये रहिवासी असून आम्ही खानदेश विकास युवा मंच ट्रस्ट हे गेल्या जे 3 वर्षापासून आम्ही जे कार्य करत आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथं सर्व मित्र परिवार जमा झालेलो. बरं, काय नक्की समस्या आहे, काय सांगायला आला आपण? मुख्य आजचं निवेदन जे द्यायचं होतं त्याचा उद्देश की आपण बघतो आहे की तळेगाव परिषदेच्या हद्दीतील रस्त्याचं अपघाताचे प्रमाण फार वाढलेलं आहे. गेल्या मागील 1 ते 2 महिन्यामध्ये हे अपघाताचे प्रमाण जास्तच झालेले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही आज काय सुखसुविधा किंवा उपाययोजना करता येईल हे नियोजन देण्यासाठी आम्ही आज आमदार ऑफिसला आलेलो. बरं, कुठं कुठं समस्या आहे आणि काय सांगाल? महत्त्वाचं तर तसं पाहिलं तर आता तळेगाव नगर हद्दीतील तिन्ही बाजूला आपला नोकरदार वर्ग आहे, शैक्षणिक हॉस्पिटल या अनुषंगाने सर्वत्रकडे रहदारीची संख्या जास्त झालेली आहे. तर आमची विनंती तशीच आहे की तळेगाव नगर परिषद हद्दीतील आता सध्या जे तात्काळ उपाययोजना करता येईल आपल्याला त्या त्वरित करायची आम्ही मागणी करत आहोत. तर आणि अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो की साहेबांनी किंवा प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी तिथं प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आम्हाला आमच्यासोबत चर्चा करावी. बरं, तर निवेदन आपण कोणाकोणाला दिले? निवेदन सुरुवातीला आता आमदार साहेबांकडे चाललेलं होतं सुरुवातीला, पण काही कारणास्तव ते नसल्यामुळे आम्ही नंतर आता आपले विद्यमान तळेगाव शहर नगर परिषदचे नगराध्यक्ष संतोष भाऊश्री दाभाडे यांच्याकडे जाऊन आम्ही आता प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिले की उद्या दुपारीपर्यंत मी तुम्हाला कॉल करून प्रत्यक्ष स्थळी आपण चर्चा करूया. ओके सर.